श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात ठाणे आणि पालघर जिल्ह्याचं वार्तापत्र. विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून 2.5 लाख लाभार्थ्यांना मिळाला विविध योजनांचा लाभ. कल्याण तळोजा मेट्रो रेल्वे प्रकल्पाला सुरुवात. अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत पालघर रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार. वसई ते भाईंदर दरम्यान प्रायोगिक तत्वावर रोरो प्रवासी फेरी बोट सेवा सुरू. या होत्या गेल्या महिनाभरातल्या ठाणे आणि पालघर जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी. या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे वार्ताहर जितेंद्र कालेकर आणि नीता चौरे. ठाणे शहरासह जिल्हाभर 8 मार्च हा जागतिक महिला दिन विविध उपक्रमांनी साजरा झाला. या निमित्तानं मराठीतील महिला कवयित्री, गायिका आणि संगीतकार यांच्या रचनांची सुरेल महिफिल असलेला स्वरगीत यात्रा हा कार्यक्रम डोंबिवलीतील सावित्रीबाई रंगमंदिरात सादर करण्यात आला. या कार्यक्रमाचं संगीत संयोजन संगीतकार आणि संगीत संयोजक कमलेश भडकमकर यांनी केलं होतं. धकाधकीच्या जीवनात आरोग्यासाठी आहाराबरोबरच मानसिक शांती कशी मिळेल याकडेही लक्ष देणं गरजेचं आहे. मनाने शांत राहून समतोलपणे विचार करून आलेल्या प्रत्येक संकटांना धैर्यानं तोंड देऊन जीवन सुखी होऊ शकते असा मंत्र अभिनेत्री सुकन्या कुलकर्णी मोरे यांनी महिलांना दिला. ठाण्यातील होरायझन प्राईम हॉस्पिटलच्या वतीनं जागतिक महिला दिनानिमित्त महिलांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून चर्चासत्राचं आयोजन केलं होतं. त्यावेळी त्यांनी हे मार्गदर्शन केलं. ठाणे परिवहन सेवेतून प्रवास करताना आता ठाणेकरांना मोबाईल ॲपद्वारे तिकिटांची सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे. परिवहन समितीचे सभापती विलास जोशी यांनी ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांना नुकताच 718,74 लाखांचा परिवहनचा अर्थसंकल्प सादर केला. पालिकेनं पहिल्या टप्प्यात 260 कोटी देण्याचं प्रस्तावित केलं आहे. परिवहनच्या ताफ्यात 123 इलेक्ट्रिक बस दाखल झाल्या आहेत, तर PME योजनेअंतर्गत परिवहनला आणखी 100 इलेक्ट्रिक बसचं बळ मिळणार आहे. कल्याण शिरूर रस्त्यालगत नवीन पलावा प्रकल्पाच्या नजीक कल्याण तळोजा मेट्रो रेल्वेच्या पायाभरणीची सुरुवात करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या कामाचं भूमिपूजन करण्यात आलं. मुंबईत जाणारे चाकरमानी, विद्यार्थी आदींचा त्रास यामुळे कमी होणार आहे. कल्याण डोंबिवलीसह आसपासच्या शहरांच्या वाहतूक व्यवस्थेचा चेहरामोहरा बदलून जाणार असल्याचं मत यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केलं. या मेट्रोमुळे तिसरी मुंबई आता नवी मुंबई आणि कल्याण यांच्यामध्ये विस्तारली जात असल्याचा विश्वास खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केला. केंद्र सरकारच्या फ्लॅगशिप योजनांचा लाभ लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्याच्या उद्देशानं विकसित भारत संकल्प यात्रा ही देशव्यापी मोहीम केंद्र शासनानं आखली आहे. तिच्या माध्यमातून जिल्ह्यातील 5 तालुक्यातील 2,40,530 लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळाला. तसंच 1,80,758 नागरिकांनी विकसित भारतासाठी योगदान देण्याचा संकल्प केला. या उपक्रमातून सर्वसामान्य नागरिकांना आरोग्य, कृषी, आवास, आयुष्यमान भारत, PM गरीब कल्याण अन्न योजना, अटल पेन्शन योजना आदी विविध लोक कल्याणकारी योजनांचा थेट लाभ देण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनानं दिली. आकाशवाणी जिल्हा वार्तापत्रासाठी जितेंद्र कालेकर, ठाणे. अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत आता पश्चिम रेल्वेच्या पालघर रेल्वे स्थानकाचा कायापालट करण्यात येणार आहे. रेल्वे स्थानकासाठी मास्टर प्लॅन तयार करून सुविधांमध्ये वाढ करणे हा या योजनेमागचा उद्देश आहे. अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत पालघर रेल्वे स्थानक हे आता नव्या इमारतीसह अनेक सुविधांनी युक्त असं स्टेशन होणार आहे. महाराष्ट्र शासन कृषी विभागातला डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी रत्न हा पुरस्कार पालघर जिल्ह्यातल्या वाडा तालुक्यामधल्या सांगे या गावात राहणारे शेतकरी अनिल नारायण पाटील यांना जाहीर करण्यात आला आहे. पालघर लोकसभा मतदारसंघात नवीन मतदारांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याचं दिसून येत आहे. 2019च्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत या लोकसभा निवडणुकीत पालघर लोकसभा मतदारसंघातल्या मतदारांची संख्या 1,38,000हून अधिक झाली आहे. आगामी 2024च्या लोकसभा निवडणुकीत हे नवीन मतदार निर्णायक भूमिका बजावू शकतील. मॅग्नेटिक महाराष्ट्र 2024 साठीची पूर्वतयारी म्हणून पाहिल्या जाणाऱ्या जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेत पालघर जिल्ह्यातल्या छोट्या उद्योजकांपासून ते मोठ्या उद्योजकांपर्यंत गुंतवणूक करण्यासाठी पुढाकार घेतला. या परिषदेत जवळपास 250 प्रस्तावित उद्योगातून 15,000 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार करण्यात आले. महाराष्ट्र सागरी मंडळाकडून पालघर जिल्ह्यातल्या वसई खाडीमध्ये वसई ते भाईंदर दरम्यान प्रायोगिक तत्वावर रोरो प्रवासी फेरीबोट सेवा सुरू करण्यात आली आहे. वसई भाईंदर या भागातील नागरिकांच्या सोयीसाठी ही रोरो सेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. या रोरो फेरीबोट सेवेमुळे भाईंदर आणि वसई ही शहरे एकमेकांशी जलमार्गाने जोडली जाणार आहेत. एका फेरीत जवळपास 100 प्रवासी आणि 33 गाड्या वाहून नेण्याची या एका फेरी बोटीची क्षमता आहे. या बोटीला केंद्र सरकारच्या सागरमाला योजनेतून परवानगी मिळालेली असून जेटीची सर्व कामे ही महाराष्ट्र सागरी मंडळाने केली आहे. याबरोबरच ठाणे आणि पालघर जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं. हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं.